राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी 11 तारखेला पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद संपते न संपते तोच आपण यातल्या सगळ्यात कळीच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं। हे आपल्या प्रेक्षकांना आठवत असेलच आणि तो मुद्दा होता सुनेत्रा पवार यांच्याबद्दल। सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत। एकनाथ खडसे यांना त्यांच्या विधान परिषदेचं जे सदस्यत्व आहे ते परत घेण्याबद्दल किंवा त्याच्यावर कारवाई करण्याबद्दल पवारांनी दर्यादिली दाखवली होती। पण तेच पवार सुनेत्रा पवारांच्या बाबतीत कसे बोलले होते, काय वागले होते, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता। त्या एका विधानामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसांची बातम्यांची बेगमी तर होतीच, पण त्याचबरोबर बारामतीतल्या राजकारणाचं काय होणार याचे संकेतही त्या विधानात मिळालेले होते। आणि आता पवार त्या एका विधानामुळे जे त्यांनी केलं त्यानंतर तिथे जो हशा पिकला आणि एकूणच सुनेत्रा पवारांची जी चेष्टा करण्यात आली, या हास्यातून म्हणा, या उत्तरातून म्हणा, या सगळ्याला सुनेत्रा पवारांनी आज ज्या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे ते उत्तर पाहिल्यानंतर असं म्हणावंसं वाटतं, शरद बाबू दो आंसू की कीमत आप क्या जानोगे, कीमत तो चुकानी पडेगी, असंच काहीसं पवारांबद्दल आपण म्हणू शकतोय। हे काय आहे सगळं हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, शरद पवार हे सध्या प्रचंड अडचणीत आलेले आहेत। आता ही अडचण कसली आहे तर पवारांना गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीय अडचण वगैरे आली हे आपण समजू शकतो। कौटुंबिक अडचणही त्यांच्याकडे आल्या, त्यांच्यावर आल्या, पण त्या सगळ्याला त्यांनी तोंड दिलं। आता मात्र पवारांचा पूर्णतः नाईलाज झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। हे का दिसून येतंय तर पवारांनी 11 तारखेला पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये एका आमच्या पत्रकार मित्राने एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की अजित पवार असं म्हणाले की बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, मला निवडून दिलं, सुप्रियाताईला निवडून दिलं, आता बारामतीकरांना एका सुनेला निवडून द्यायचंय। आणि याच विधानाच्या म्हणजे अजित पवारांचं हे जे विधान होतं याबद्दल शरद पवारांना जेव्हा विचारलं त्यावेळेला ते असं म्हणाले की मूळचे पवार आणि बाहेरून येऊन झालेले पवार याच्यामध्ये फरक आहे। आणि याच विधानावरती आपण आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये भाष्य केलं होतं आणि तेव्हा आपल्यापैकी अनेकांना कदाचित कल्पना नव्हती असेल की पवार काय बोलून बसलेत। पण पवार जे बोलून बसले त्यामुळे पवारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून कोंडीत पकडलं गेलं। एकतर समाज माध्यमांवरून, वर्तमानपत्रातून, महिला संघटनांकडून, बारामतीकरांकडून, महिला आयोगांकडून आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून पवार मुळात ओळखले जातात ते पुरोगामित्वासाठी। मग हेच पवारांचं पुरोगामित्व आहे का की सासरी गेलेली लेक ही आजही पवार आहे आणि बाहेरून आलेली म्हणजे धाराशिवची लेक ही बारामतीकरांनी अजून तिला लेक म्हणून स्वीकारलेलं नाहीये, किंबहुना तिला बाहेरचं म्हणून हिणवण्यामध्ये पवारांनी स्वारस्य मानले। पवारांनी ज्या वेळेला या प्रश्नाचं उत्तर दिलं किंवा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा नेमकं काय होतं ते आधी आपण बघूया। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान। त्याच्यात चुकीचं काय असे दोन असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। आता आपण पाहिलं की पवारांच्या या उत्तरावर कसा हशा पिकला आणि काहीसं जी सून आहे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतला हा जो हशा पिकलेला होता त्याने अनेकांना वेदना झाल्या होत्या। आणि त्या वेदना कशा होत्या तर तेही मी आपल्याला सांगणार आहे। त्या वेदना आज सुनेत्रा पवारांनी शब्दबद्ध नाही केल्या। सुनेत्रा पवारांनी जे केलं त्याच्यामुळे पवार आणखी अडचणीत आलेत। सुनेत्रा पवारांना आज पत्रकारांनी गाठलं आणि त्यांना पवारांच्या या वक्तव्याबद्दल विचारलं।
ते काय नेमकं घडलंय हे आपण पाहूया, कारण त्यानंतर जे घडलं या सगळ्याची किंमत शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना चुकवावी लागणार आहे. बघा नेमकं काय घडलं. दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला, यावेळी सूनला निवडून द्या. काय बोलायचं नाही. आता हा जो प्रसंग पाहिला सुनेत्रा पवारांचा की आपल्या लक्षात येईल की मी जे काय म्हणत होतो, 2 आंसू की कीमत बहुत महंगी पडेगी शरद बाबू, हेच नेमकं बारामतीत घडणार आहे. बारामतीमध्ये आता पवारांच्या सभेसाठी शाळकरी विद्यार्थ्यांना आणून बसवण्याचं काम योगेंद्र पवार करतायत. दुष्काळग्रस्त भागाच्या एका परिसरामध्ये पवारांनी दौरा केला होता, तिथेच पवारांची सभाही होती आणि याच परिसरातल्या एका शाळेमधून मुलांना आणून बसवलं गेलं होतं. आणि उंदवडी कडेपठार नावाचा जो भाग आहे बारामतीतला, हा काहीसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा पवारांनी या भागाची पाहणी केली, तिथे काय हवं नको ते पाहण्याचा प्रयत्न केला. पण पवारांच्या सभेला आता जेमतेम लोक जमतायत अशी बारामतीतली एकूणच स्थिती आहे. ही स्थिती बदलत जाईल का? या स्थितीमध्ये काही बदल होईल का? सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामधला जो काही मुकाबला आहे तो नेमका कसा होणार आहे हे तर आपल्याला कळेलच. पण पवारांनी जे काही केलेलं आहे, सुनेत्रा पवारांच्या बाबतीतलं त्यांचं वक्तव्य आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे त्याच्यावर राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या रुपाली चाकणकर, त्या देखील काय म्हणतात हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया. मग आपल्याला कळेल की नेमकं पवारांनी काय चुकवलं. पवार साहेबांनी आम्हा महिलांना महिला धोरण दिलं, महिला सन्मान दिला आणि अनेक महिला भगिनींना काम करत असताना एक चांगल्या ठिकाणी संधी दिली. या गोष्टीला 30-35 वर्ष झाले. पण आदरणीय साहेबांनी काल केलेले वक्तव्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा अतिशय क्लेशदायक आहे की आदरणीय साहेब गेल्या 30-35 वर्षापूर्वी आमच्या महिला भगिनींसाठी जो विचार करत होते आणि कालचं त्यांचं वक्तव्य यातली तफावत जर पाहिली तर हे तेच साहेब आहेत का असा प्रश्न मला पडला. महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येतात की खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि माहेरी वाढलेली लेक तिचं सर्व काही सोडून सासरी जेव्हा येते तेव्हा सासरच्या घरामध्ये ती एकरूप होते. सासर माहेरचा दुवा जुळत असताना, सासरच्या लोकांमध्ये एकरूप होत असताना ज्या समाजामध्ये वाढते त्या समाजाला देखील योगदान देण्याचा तिचा प्रयत्न करत असते. आपण सगळेजण समाजामध्ये काम करत असताना अनेक वर्ष सासरच्या लोकांमध्ये माहेर सोडून जेव्हा येतो त्यावेळेस त्या घरासाठी कष्ट घेत असतो. तर परकेपणा कोणता? आणि त्याच्यामुळे खरंच एक क्लेशदायक विधान मनाला फार वेदना देणार आहे. आता आपण पाहिलं की एका बाजूला सुनेत्रा पवारांनी फक्त 2 अश्रू इतकीच प्रतिक्रिया दिली. त्यानंतर एरवी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणाऱ्या, हिरिहिरीनं लढणाऱ्या रुपाली चाकणकरांनी आपल्या जुन्या दैवताबद्दल काय टिप्पणी केली हेही आपण पाहिलं. एकूणच काय की सुनेत्रा पवारांचे ते 2 अश्रू येणाऱ्या 4 जूनला पवारांच्या डोळ्यात खरंच अश्रू आणणार आहेत का? सुप्रिया सुळेंना ते घळाघळा रडायला लावणार आहेत का? कारण आत्ता सोशल मीडिया असू द्या, वर्तमानपत्र असू द्या, दूरचित्रवाणी वाहिन्या असू द्या किंवा इतर जनमानसातली प्रतिक्रिया असू द्या, सुप्रिया ज्यांना आपली वाटते त्यांना सुनेत्रा आजही जवळपास 40 वर्षानंतर परकी वाटते किंवा 45 वर्षानंतर परकी वाटते. याला आपण काय म्हणायचं? हेच पवारांचं पुरोगामित्व आहे का? की पवार एरवी म्हणजे जसं राजकीय ढोंग करतात तसं भावनांचं आणि कौटुंबिक वात्सल्याचंही ढोंग करतायत का? पवारांचं कुटुंब हे दुभंगलं गेलंय बारामतीमध्ये. आत्ता बारामतीकर कोणाच्या बाजूने आहेत? अजित पवारांच्या बाजूने आहेत की शरद पवारांच्या बाजूने आहेत? यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागेल. पण पवारांसारखा इतका बुजुर्ग ज्येष्ठ नेता ही चूक करतोय. जेव्हा आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतोय आणि महिला धोरणाबद्दल आग्रही असलेला पवारांसारखा नेता जर अशा पद्धतीचं विधान करतोय तर याला लोकशाहीची थट्टा म्हणायची की पुरोगामित्वाची चेष्टा म्हणायची?
पवारांनी जे केलेलं आहे किंवा पवारांकडून जे घडलेलं आहे त्याची खूप मोठी किंमत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोजायला लागू शकते. आता अर्थात या सगळ्या गोष्टीला आता आपल्यापैकी काही मंडळी म्हणतील की अहो काय कुठल्या थुकरट विषयाला महत्व देताय तुम्ही. हे जरी खरं असलं तरी पवार ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं राजकारण साधण्याचा प्रयत्न करत असतात, मग ते मराठा आरक्षण असू द्या किंवा इतर आणखी कोणताही मुद्दा असू द्या, पवार जे करतात किंवा पवारांनी जे पेरलंय तेच पवारांच्या बाबतीत उगवताना आपल्याला दिसतंय. आपल्याला काय वाटतंय, पवारांनी जो आपल्या लेकी आणि सुनेच्या बद्दल केलेला भेदभाव आहे याची किंमत बारामतीकर पवारांना चुकवायला लावू शकतात का? सुप्रिया सुळेंना पवारांचं हे विधान येणाऱ्या निवडणुकीत महाग पडू शकतं का? निवडणूक आयोग शरद पवारांवर या बाबतीत कारवाई करू शकतो का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्वरूपात हा वाद माध्यम पेटवतायत म्हणा किंवा माध्यम त्याला हवा देत आहेत, या सगळ्यामुळे ही बारामतीची निवडणूक देशातल्या पहिल्या 10 मतदारसंघांमधली चर्चित निवडणूक होऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचं विवेचन करणार आहोत. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि असेच काहीसे थेट, अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.